आपल्या पतीचे किंवा कुणाचे अकाउंट मला असं वाटतं की देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून जनधन अकाउंट हे सगळ्यांचे काढले गेले होते, ज्याच्यामधून विविध योजनांचा लाभ हा महिला आणि पुरुष सगळ्यांच्याच खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी जमा होत होता. परंतु या लाडकी बहीण योजनेमध्ये असे बरेच पुरुष आढळलेले आहेत की ज्यांनी महिलांचा नावाचा वापर करून ते पैसे शासनाकडनं घेतलेले आहेत. आणि ज्या ज्या केसेसमध्ये अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांच्यावरती सरकार आता काय कारवाई करेल किंवा त्यांच्याकडनं वसूल करेल याबद्दलची जी काही पॉलिसी असेल ते सरकार ठरवेल. काही पुरुषांनी महिलांच्या नावावरती लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाटलेले आहेत. आता त्यांना सोडायचं असं तुमचं म्हणणं आहे का? आणि त्यामुळे ज्या पुरुषांनी अशा पद्धतीने महिलांच्या नावाचा वापर करून सरकारची फसवणूक केली आहे त्यांच्याकडून मात्र वसुली नक्की होईल. वंचित आहेत आणि त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, काय सांगणार? बघा, असं आहे की ई-KYC करायला आतापर्यंत 5 वेळा वेगळ्या वेगळ्या मुदतीमध्ये एक्सटेन्शन देण्यात आलं होतं आणि त्यावेळेला आपण सांगितलं होतं सरकारच्या माध्यमातून तारखा सुद्धा डिक्लेअर केल्या होत्या आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्या अशा पद्धतीचं एक आवाहन सरकारकडनं करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर जे ऑफलाईन आहेत त्यांच्यासाठी आपण अंगणवाडी ताई आपल्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे ई-KYC किंवा बाकीची कागदपत्राची पूर्तता अशा पद्धतीचं आवाहन सरकारने केलं होतं. ज्या आमच्या ताई त्या ठिकाणी पोहोचू शकल्या त्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि ज्यांच्याकडे कागदांची पूर्तता झालेली नाही त्या मात्र या लाभापासून वंचित राहील. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आताची अपडेट आहे, कारण लाडक्या बहिणींची KYC बद्दल एक महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला मिळाली असेल. लाडक्या बहिणी योजना असो किंवा कुठलीही योजना असो त्याबद्दल सविस्तर जे अपडेट असो तो आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आणत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल, अशीच अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.